हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी नऱ्याबाईने वैद्यबुवांच्या घराला टाळं लावलंय. सगळं घरातील सामान बाहेर फेकून दिलं. चारू ही आक्रांत करत होती, नका फेकू माझं सामान बाहेर, आयुष्यभर मी हा संसार गोळा केलाय, रात्रंदिवस कष्ट केले आहेत, प्लीज असं करू नका. पण नऱ्याभाईच्या गुंडांनी काही ऐकलं नाही. चारूने त्यांचे पाय पडून त्यांच्यासमोर हात जोडून विनंती केली, पण नऱ्याभाईचा पाझर फुटला नाही आणि नऱ्याभाईने चक्क घराला टाळं लावलंय. त्यामुळे वैद्य कुटुंबाला जबर धक्का बसलाय. आता कुठे राहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मग आता पुढे काय होईल आणि हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता, भाग्या, आरव हे तिघे रस्त्यावर उभे असतात आणि तेवढ्यात प्राजक्ताला मामीचा कॉल येतो. प्राजक्ता फोन उचलते आणि म्हणते, बोल मामी. तर मामी खूप घाबरलेली असते आणि म्हणते, प्राजक्ता आत्ताच्या आत्ता घरी ये. आणि फोन लगेच कट होतो. प्राजक्ता खूप घाबरते आणि विचार करते की मामीने अचानक असं मला फोन करून का बोलवलंय. मामाची तब्येत तर ठीक असेल ना, घरी सगळं ठीक असेल ना. प्राजक्ताला खूप टेन्शन येतं. तेवढ्यात भाग्या आणि आरव पुढे येतात. भाग्या विचारते, काय झालं प्राजू, कोणाचा फोन होता? प्राजक्ता विचार करते, नाही नाही, भाग्याला खरं सांगायला नको, नाहीतर भाग्या इंटरव्ह्यू जाणार नाही, तिला सुद्धा टेन्शन येईल. आणि प्राजक्ता भाग्याला खोटं सांगते, मामीचा कॉल होता, तिने मला मामाची औषधं आणायला सांगितली आहे. भाग्या, आता मला घरी जावं लागेल औषधं घेऊन, तू ऑटोने जातेस का? तेवढ्यात आरव विचारतो, कुठे सोडायचं यांना? तर भाग्या सांगते, पंतनगरला. आरव म्हणतो, व्हॉट अ को इन्सिडन्स, मला सुद्धा तिकडेच जायचंय. भाग्या म्हणते, वाटलंच होतं मला. तर प्राजक्ता म्हणते, छान छान, तुम्ही दोघे जा आणि मी घरी जाते. हे दोघे गाडीत बसतात. प्राजक्ता आपल्या गाडीवर बसते आणि घरी नेमकं काय झालं असेल, मामीने का फोन केला असेल, असा विचार करत करतच ती आपल्या घरी निघून जाते. दुसरीकडे सुलक्षणा आपल्या घराच्या दरवाजाकडे डोळे लावून बसलेली असते. अंबिका तिला विचारते, जाऊबाई, तुम्ही घराच्या दरवाजाकडे का पाहताय? तर सुलक्षणा तिला सांगते, या दारातूनच माझ्या आलोकचं सुख या घरात येणारे, माझ्या कुटुंबाचं भविष्य या घरात येणारे. अंबिका आणि सगुणाला काही कळतच नाही. सुलक्षणा त्यांना समजावून सांगते, मी प्राजक्ताची वाट पाहतीये. असं म्हणतात की देवाने एक दरवाजा बंद केला की दुसरा दरवाजा लगेच उघडला जातो. आणि आज प्राजक्ताच्या घराचं दार बंद होणार आहे, पण तिला माझ्या घराची दारं उघडी होणार आहे. मी तिचीच वाट पाहतीये. लवकरच ती या घरातील माझ्याकडे पैशांची मदत मागेल आणि मग मी तिला आलोकशी लग्न कर अशी अट घालणार. एकदा का तिचं आणि आलोकचं लग्न झालं, माझा आलोक बरा होईल, माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी सगळं नांदेल. असा विचार करून सुलक्षणा खूप खुश होते. आणि तेवढ्यात आलोक हा जमदग्नीचा अवतार बनून तेथे येतो आणि येतात सोफ्याला लात मार, खुर्चीला लात मार, या सगळ्या गोष्टींना लात मारतो आणि सुलक्षणावर जोरात ओढतो. सुलक्षणा, तुझी हिंमत कशी झाली? सुलक्षणा खूप घाबरते. तेवढ्यात प्रीती आणि श्रेयस तेथे येतात आणि प्रीती चक्क व्हिडिओ शूट करू लागते, कोणाला कळणार नाही असा. आलोक सुलक्षणाला जाब विचारतो, माझ्या आयुष्याची वाट लावण्याचा हक्क तुला कोणी दिला? अंबिका विचारते, आलोक काय झालंय, तू एवढा का चिडलाय? तर आलोक म्हणतो, छोटी आई, तू मध्ये काहीच बोलायचं नाही. अंबिका गप्प बसते. प्रीती व्हिडिओ शूट करत असते. सुलक्षणा विचारते, आलोक काय केलं मी? तर आलोक म्हणतो, तुला माझं लग्न ठरवण्याचा अधिकार कुणी दिला सुलक्षणा? सुलक्षणा, अंबिका, सगुणा यांना जबर धक्का बसतो की आलोकला त्याचं लग्न ठरवलं जातंय हे कसं कळलं? आलोक चिडून म्हणतो, येथे माझ्याच आयुष्याचा काही ठाव ठिकाणा नाहीये. तू आधीच माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय आणि आता आणखीन एका मुलीच्या आयुष्याचं वाटोळ करतंय, तिचं माझ्याशी लग्न लावून देऊन. सुलक्षणा, हे मी होऊ देणार नाहीये. तर सुलक्षणा म्हणते, आलोक, पण तुला लग्न का नाही करायचंय? तुझे अँगर इश्यूज आहेत, याचा अर्थ तू लग्नच करायचं नाही. आयुष्यभर बिन लग्नाचं राहायचं असा होत नाही. तुला सुद्धा आयुष्य सुखाने जगण्याचा हक्क आहे, लग्न करण्याचा हक्क आहे. आलोक चिडून म्हणतो, पण मला लग्न करायचं नसेल तर तू कोण ठरवणारी की मी लग्न करायचंय? सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, आलोक, मी ठरवलंय,
तुला लग्न करावंच लागेल. आलोक चिडून विचारतो, लग्न केल्याने काय फरक पडणार आहे? तू लग्न केलंस ना? काय झालं तुझ्या आयुष्याचं? सुखी आहेस का तू? हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. आलोक म्हणतो, मला विचार ना, मला माहिती आहे तू सुखी नाहीये. तू माझ्या बाबांशी लग्न करून तुला आयुष्यात कोणतंही सुख मिळालेलं नाहीये. आलोक हा चक्क सुलक्षणा आणि तिच्या लग्नावर घसरला हे पाहून प्रीती आणि श्रेयसला सुद्धा मोठा धक्का बसतो. आलोक चिडून म्हणतो, जर तूच लग्न करून सुखी नाहीये तर तू माझं लग्न कोणत्या उद्देशाने लावून देतीयेस? तुला असं वाटतंय की लग्न करून मी खुश राहील? अगं मी माझं माझं जगतोय ना, पण तू माझ्या डोक्यावर एक मुलगी आणून बसवणार जी 24 तास माझ्याबरोबर राहील, माझ्या खोलीत राहील. मी असं करतोय, तसं करतोय, हे करू नको, ते करू नको, असं मला 24 तास सांगत राहील. माझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल ती, आणि हे सगळं मी सहन करायचं का? सुलक्षणा आलोकला समजवण्याचा प्रयत्न करते. आलोक, माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न तुला जरी फेल वाटत असलं ना, तरी आम्ही दोघे अजूनही नवरा बायको आहोत. मी त्यांची बायको आहे. आम्ही आमचं लग्न टिकवलंय एवढं लक्षात ठेव. आलोक चिडून म्हणतो, लग्न टिकवलं म्हणजे? टिकतं तर प्लॅस्टिक सुद्धा, आणि तुमचं लग्न सुद्धा प्लॅस्टिकच आहे. फक्त प्लॅस्टिक. त्याच्यात कोणताही जीव नाहीये, प्राण नाहीये, प्रेम नाहीये, आपुलकी नाहीये, आदर नाहीये. फक्त ते नावाला टिकून आहे. आणि तुला काय वाटतं, तुझ्या लग्नाचं सत्य मला माहीत नाहीये? हे सगळं ऐकून सुलक्षणाला खूप वाईट वाटतं. अंबिका आणि सगुणा सुद्धा दुःखी होतात, पण प्रीती आणि श्रेयस खुश होतात. आलोक म्हणतो, तुझ्या लग्नाचं सत्य मला माहिती आहे. तुझ्या आयुष्याचं जसं वाटोळं झालं तसं तुला माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचं आहे. अगं मी माझा माझा जगतोय ना, सगळं सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतोय. तुला कशाला माझ्या डोक्यावर कोणाला तरी आणून बसवायचंय? कशाला माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचंय? प्रीती हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. आलोक खूप दुःखी होतो, रडू लागतो आणि म्हणतो, मला लग्न नाही करायचंय, आणि मी तुला शेवटचं सांगतोय, यानंतर जर तू माझं लग्न करण्याचा विचार केला, त्या दृष्टीने काही प्रयत्न केले ना, तर तू माझी आई आहे हे तर मी केव्हाच विसरलोय. आता मी तुला फक्त माझी जन्मदाती मानतो, ते सुद्धा मी विसरून जाईल, एवढं लक्षात ठेव. सुलक्षणाला खूप वाईट वाटतं. आलोक पुन्हा एकदा 1-2 वस्तूंना लाथ मारून रागारागाने तेथून निघून जातो. आता आलोकच्या रागाचं काय करायचं आणि त्याच्या लग्नाचं काय करायचं, हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो. अंबिकाला सुद्धा खूप टेन्शन येतं. सगुणा सुद्धा दुःखी होते. आणि इकडे श्रेयस आणि प्रीती त्यांच्या रूममध्ये येतात आणि दोघे आनंदोत्सव साजरा करत असतात. एकमेकांना टाळ्या देतात, जोरजोरात हसतात. आणि ही प्रीती विचारते, काय मग आहे की नाही तुझी बायको हुशार? श्रेयस हा हसतच असतो आणि प्रीती त्याला इशारा करते, अरे माझी पाठ थोपटव ना. आणि श्रेयस तिची पाठ थोपटवतो आणि म्हणतो, वा प्रीती वा, काय भारी प्लॅन बनवला होतास तू. म्हणजे घरात एवढा मोठा गोंधळ होत असताना सुद्धा तू हा व्हिडिओ शूट केला. वा वा, एक नंबर. प्रीती म्हणते, कसं आहे ना श्रेयस, तुझ्या मोठ्या आईला असं वाटतं की या जगातली सगळी अक्कल देवाने त्यांनाच दिली आहे, पण त्यांना हे माहीत नाही आहे की या घरात मी सुद्धा आहे त्यांचा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करण्यासाठी. श्रेयस म्हणतो, चल चल चल, मग दाखव बरं तुझी अक्कल. प्रीती विचारते, काय? श्रेयस म्हणतो, अगं तो व्हिडिओ दाखव, तो आलोकचा व्हिडिओ. आणि मग प्रीती आणि श्रेयस हे दोघे आलोकचा व्हिडिओ पाहतात. आलोक जे काही बोललाय ते पाहून हे दोघे भलतेच खुश होतात. आणि श्रेयस म्हणतो, अशा मुलाशी कोण लग्न करणार आहे? प्रीती म्हणते, हो ना, त्यांनी कितीही प्राजक्ताला प्रेशराईज केलं तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्राजक्ता कधीच आलोकशी लग्न करणार नाही. श्रेयस म्हणतो, मग वाट कशाची बघतीये? दे पाठवून प्राजक्ताला हा व्हिडिओ. तर प्रीती म्हणते, तू वेडा झालायस का? माझ्या पर्सनल नंबरवरून तिला मी व्हिडिओ पाठवू? म्हणजे उद्या हा सगळा प्लॅन आपल्यावरच उलटेल. श्रेयस म्हणतो, अरे वा, खरंच हे तर माझ्या लक्षातच नाही आलं, खरं बोलतेस तू. प्रीती म्हणते, तू एक प्रीपेड फोन आणला होता ना काही दिवसांपूर्वी? श्रेयस विचारतो, कोणता? प्रीती म्हणते, अरे प्रीपेड फोन आणला होता तू एक. श्रेयस म्हणतो, अरे हो, आणि त्या फोनवर मध्ये जे सिम आहे ते माझ्या नावावर सुद्धा नाहीये. प्रीती म्हणते, मी तुला पाठवते, लगेच तो पुढे पाठवून दे. प्रीतीने पाठवण्याआधी श्रेयस म्हणतो, मी पुढे प्राजक्ताला पाठवलं सुद्धा. आता प्राजक्ताकडे तो नंबर कसा होता त्याच्याकडे ते द्यायचं त्यालाच माहीत. श्रेयस खूप खुश होतो, प्रीतीसुद्धा खुश होते आणि हे दोघे जोर जोरात हसू लागतात. आता काही आलोक आणि प्राजक्ताचं लग्न होणार नाही असा विचार करून या दोघांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे वैद्यबुवांच्या घरी विध्वंस सुरू असतो वैद्यबुवांच्या संसाराचा. नऱ्याभाई मस्त तंगडीवर तंगडी टाकून बसलेला असतो.
कौस्तुभ त्याचे हात पाय पडून विनवण्या करत असतो. वैद्यबुवा बिचारे संपूर्ण आयुष्य लुटल्या गेल्यासारखं बाहेरच्या अंगणात बसेल असतात आणि नऱ्याभाई जोरजोरात एखाद्या राक्षसासारखा हसत असतो. चारू हातामध्ये कुकर घेऊन जोरजोरात रडत असते आणि नऱ्याभाईचे गुंड हाताला जे लागेल ते सगळं सामान घराबाहेर फेकत असतात, विध्वंस करत असतात आणि चारू त्यांच्या मागे मागे पळत असते. नका ना, नका ना, नका ना असं करू, माझा संसार नका बाहेर फेकू, नका हे सगळं उद्ध्वस्त करू. प्रीती, आजी सगळे जोरजोरात रडत असतात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नऱ्याभाईचे गुंड सगळं सामान घराबाहेर फेकत असतात. प्रीती ढसाढसा रडत असते, कानाला हात लावते, नका ना करू, नका ना करू, आणि नऱ्याभाईचे सगळे गुंड घरामध्ये हैदोस घालत असतात आणि चारू सगळ्यांच्या मागे धावते, सगळ्यांचे पाय पडते, नका ना करू असं सांगत असते, पण कुणी काहीच ऐकत नाही. तेवढ्यात चारूला आणखीन एक गुंड घरातील सगळे भांडेकुंडे फेकताना दिसतो. चारू म्हणते, अहो हे तर नका फेकू, लाडू येत्यात, अन्न येते, त्याचा अपमान करू नका. पण गुंडे काही ऐकत नाही, चारूला धक्का देऊन सगळं सामान बाहेर फेकतात. वैद्यबुवा पूर्णपणे हादरून गेलेले असतात, घराबाहेर शून्यात पाहत असतात आणि चारू ही वैद्यबुवांना जोरजोरात ओरडते, उठा ना, बोला ना काहीतरी, थांबवा ना त्यांना. आणि आजी ढसाढसा रडत असते. तिला रडताना पाहून नऱ्याभाई जोरजोरात हसत असतो आणि चारू ही विनवण्या करून करून थकते, परंतु नऱ्याभाई काय ऐकत नाही आणि सगळं घरातील सामान बाहेर फेकलेलं असतं. मग चारू ही नऱ्याभाईजवळ येते, नऱ्याभाईचे पाय पकडते आणि म्हणते, नऱ्याभाई प्लीज आमचं सामान घराबाहेर फेकू नका, प्लीज असं करू नका. नऱ्याभाई गुंडांना म्हणतो, एक पण सामान घरात नाही राहिलं पाहिजे, एक ना एक वस्तू बाहेर फेकायची. चारू म्हणते, ऐका ना, मी तुम्हाला विनवणी करते, प्लीज असं करू नका. नऱ्याभाई तिच्याकडे पाहून कुचितपणे हसतो. नऱ्याभाई हा काही बोलणार इतक्यात चारू म्हणते, आम्ही मिडल क्लास माणसं आहोत, संसार जमा करण्यासाठी आम्हाला आमचं आयुष्य पणाला लावावं लागतं, उभं आयुष्य गेलंय हो हा संसार उभा करण्यासाठी, असा आमचा संसार फेकून देऊ नका, प्लीज असं करू नका. कौस्तुभ ढसाढसा रडत असतो आणि चारूला रडताना पाहून हा नालायक नऱ्याभाई जोरजोरात हसत असतो. चारू रडत असते, तृप्ती रडत असते, वैद्यबुवा रडत असतात, पण या नऱ्याभाईला कसलंही काही वाटत नाही. नऱ्याभाई उभा राहतो आणि म्हणतो, मला नाही बोलायचं हे सगळं, मदर इंडिया हे सगळं तुझ्या सन इन इंडियाला सांगायचं, तुझ्या पोराला सांगायचं, त्याने आमचे पैसे घेतले ना म्हणून हे सगळं होतं आहे. चारू म्हणते, अहो आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू, पण आमचं घर असं घेऊ नका, आमचं सामान घराबाहेर काढू नका. नऱ्याभाई चिडून चारूला जोरात धक्का देतो आणि तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते, चारूला पकडते. सगळेजण प्राजक्ताकडे पाहत असतात आणि मग चारू ही प्राजक्ताकडे पाहते. प्राजक्ताला पाहताच तिच्या अश्रूचा बाण सुटतो आणि चारू ढसाढसा रडू लागते. प्राजू पाहना, हे काय झालंय, आपलं सगळं सामान या गुंडांनी घराबाहेर फेकून दिलं, आता आपण कोठे राहायचं, कसं जगायचं. तू तुझ्या मामाला वाचवलं ना, तसं या घराला सुद्धा वाचव, या घरावरील संकट दूर कर, प्राजू काहीतरी कर असं म्हणून चारू ढसाढसा रडत असते. नऱ्याभाई प्राजक्ताकडे पाहतो आणि म्हणतो, सगळं सामान बाहेर फेका रे. प्राजक्ता नऱ्याभाईकडे पाहते आणि तिला समजतं हा तोच गुंड आहे ज्याने भाग्याच्या हळदीच्या दिवशी तिला किडनॅप करून ठेवलं होतं. प्राजक्ता ही कौस्तुभ जवळ येते आणि विचारते, दादा हा तोच माणूस आहे ना ज्याने तुला बांधून ठेवलं होतं, आज हा आपल्या घरी कसा आला. हे ऐकून वैद्यबुवा, चारू, आजी यांना जबर धक्का बसतो, कारण त्यांना हे माहीत नसतं. आणि कौस्तुभला प्राजक्ता जाब विचारते, दादा बोल ना, हे सगळं काय आहे, हा आपल्या घरी कसा आला. पण कौस्तुभ मान खाली घालतो, काहीच बोलत नाही. नऱ्याभाई सांगतो, फटाकडे, हा आहे ना पळून गेला होता म्हणून मी येथे आलोय आणि आता मी त्याला सोडणार नाहीये. वैद्यबुवा कौस्तुभला विचारतात, कौस्तुभ हे सगळं काय आहे, बोल, तू यांच्याकडून पैसे का घेतलेत आणि हे आपल्या घरपर्यंत का आले आहेत. कौस्तुभची काही सांगण्याची हिंमतच होत नाही. चारू ओढून म्हणते, बोल कौस्तुभ बोल. आजी म्हणते, बोल कौस्तुभ, का शांत बसलाय, बोल. नऱ्याभाई हसत असतो आणि मग कौस्तुभ सांगतो, मी यांच्याकडून बिझनेससाठी पैसे घेतले होते म्हणून हे पैसे मागायला आले आहेत. वैद्यबुवा विचारतात, मग ते पैसे कोठे गेले, तू त्यांचे पैसे का नाही परत केले. कौस्तुभकडे उत्तर नसतं. तृप्ती त्याच्यावर खूप चिडते आणि प्राजू ही नऱ्याभाई समोर जाते आणि म्हणते, नऱ्याभाई
तुम्ही आमचं हे घर असं नाही घेऊ शकत. हे आमचं घर आहे, आमची प्रॉपर्टी आहे. नऱ्याबाई म्हणतो, तुमचं घर होतं. आता हे घर नऱ्याबाईचं आहे, नऱ्याबाईचं. सगळ्यांना जबर धक्का बसतो. नऱ्याबाई सांगतो, आता फक्त एकच फैसला, माझे पैसे द्यायचे आणि घर परत मिळवायचं. पैसे नाही मिळाले तर घराला कुलूप आणि हे घर नऱ्याबाईचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्या दिवशी जर तू आपल्या नडली नसती आणि आपल्याला तेवढ्याच पैसे देऊन टाकले असते ना, तर आज हे सगळं घडलं नसतं. एवढं लक्षात ठेवायचं. हा नऱ्याभाई प्राजूला ओळखतो. हे ऐकून चारू, आजी, वैद्यबुवांना जबर धक्का बसतो. नऱ्याभाई म्हणतो, मला जर माझे पैसे मिळाले नाही ना, तर तुम्हाला या घरात कधीच राहू देणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. वैद्यबुवा विचारतात, प्राजू, तू यांना ओळखतेस का? हे सगळं काय सुरू आहे? सांग मला. प्राजू म्हणते, थांब मामा, मी तुला सगळं सांगते. आणि मग आजी पुन्हा चारूला भरून देते. पाहिलं का चारू? प्राजक्ता या सगळ्या लोकांना ओळखते. याचा अर्थ या घरावर जे संकट आलंय ते कौस्तुभमुळे नाही, तर फक्त प्राजूमुळे आलंय. हे लक्षात ठेव. हे ऐकून चारूला खूप राग येतो आणि तिला सुद्धा असं वाटतं की घरावर संकट हे प्राजूमुळे आलंय. प्राजू ही पुन्हा एकदा नऱ्याभाईसमोर हात जोडते आणि म्हणते, आम्ही तुमचे सगळे पैसे देऊन टाकू, पण आमचं सामान घराबाहेर फेकू नका, घराचा ताबा घेऊ नका. पण नऱ्याभाई तिला ठणकावून सांगतो, जोपर्यंत माझे पैसे मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला या घरात राहता येणार नाही. नऱ्याभाई आपल्या माणसाला म्हणतो, दे रे टाळं. हा माणूस त्याच्या हातात टाळं देतो आणि नऱ्याभाई घराला कुलूप लावण्यासाठी पुढे सरसावतो. सगळे खूप घाबरतात. तृप्ती, प्राजू, चारू, वैद्यबुवा, आजी सगळेजण नऱ्याभाईला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात की आमच्या घराला कुलूप लावू नका, प्लीज, आम्ही कुठे जाणार, काय करणार. परंतु नऱ्याभाई काय ऐकत नाही आणि चक्क घराला कुलूप लावून घेतो आणि त्याचे गुंड कोणालाही पुढे जाऊ देत नाही. नऱ्याभाई सांगतो, आजपासून वैद्यांच्या घराला लागलं टाळं आणि जोपर्यंत तुम्ही मला माझे पैसे परत करत नाही तोपर्यंत तुम्ही या घरात राहू शकत नाही. तुम्हाला जेथे राहायचं तेथे राहा, मसनात राहा, नाहीतर रस्त्यावर राहा, नाहीतर जीव द्या, मला काही फरक पडत नाही. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. नऱ्याबाई म्हणतो, ज्याचं माझ्याशी वाकडं त्याची नदीवर लाकडं. आणि कौस्तुभ, तू फक्त माझे पैसे नाही बुडवले, तर त्या दिवशी मला आणि माझ्या पोरांना मारहाण सुद्धा केली तू. त्यामुळे आता तुला सुटका नाही. जोपर्यंत माझे पैसे देणार नाही तोपर्यंत तुला या घरात एंट्री मिळणार नाही. असं म्हणून नऱ्याभाई तेथून निघून जातो. प्राजू, चारू, कौस्तुभ, वैद्यबुवा सगळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण नऱ्याभाई काय ऐकत नाही आणि घराला कुलूप लावून तेथून निघून गेलेला असतो. त्यामुळे चारू ढसाढसा रडू लागते, तृप्ती रडत असते आणि आपल्या घरातील लोकांचंही दुःख पाहून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. कोणाशी बोलण्याची तिची हिंमतच होत नाही, कारण प्राजक्ताला इतक्या विश्वासाने चारूने बोलवलं होतं, पण प्राजक्ता काहीही करू शकली नाही. शेवटी घराला ताळं लागलंच आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. वैद्यांच्या घराला टाळं लागलंय आणि तेव्हा जे काही घडत होतं, चारूची जी ॲक्टिंग होती ना, ती एक नंबर होती. तिचा तो आक्रोश, तिचं ते रडणं, तिचं ते दुःख व्यक्त करणं सगळंच खूप भारी होतं. तिची ॲक्टिंग एक नंबर होती, यात शंका नाही. पण आता वैद्यबुवांच्या घराला टाळं लागलंय. आता पुढे काय होईल? प्राजक्ता ही खरंच सुलक्षणाकडे मदत मागायला जाईल का? आणि तिच्याकडे मदत नाही मागितली तर काय होईल? हे कायम घराबाहेर रस्त्यावरच राहतील का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आता आपण सगळ्यांनी कोठे राहायचं हा प्रश्न घरातील सगळ्यांना पडलेला असेल आणि प्राजक्ता अनेक लोकांना कॉल करून तुमच्याकडे रूम आहे का, मी हॉटेलमध्ये किती भाडं आहे असं विचारत असेल. तर तृप्ती तिला विचारणार, प्राजू, तू हॉटेलमध्ये रूम तर पाहतीयेस, पण तुझ्याकडे असलेले सगळे पैसे बाबांच्या ऑपरेशनसाठी दिलेत, मग तुझ्याकडे पैसे आहेत का? तू कसं काय रूम घेणार? हॉटेलचं भाडं कसं काय चुकवणार? हे ऐकून प्राजक्ताला सुद्धा धक्का बसेल आणि तिला सुद्धा समजेल, अरे हो, मी तर माझे सगळे पैसे मामाच्या ऑपरेशनसाठी दिले आहेत. आता मी बाहेर हॉटेलमध्ये माझ्या कुटुंबाला कसं ठेवू शकते? प्राजक्ताला खूप टेन्शन येणार. मग आता प्राजक्ता
आपल्या कुटुंबाला रस्त्यावर ठेवणार की त्याला कुठे घेऊन जाणार? प्राजक्ता आता पुढे काय करेल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण प्राजक्तावर आता खूप मोठं संकट आलं आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? प्राजक्ता आता पुढे काय करेल? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि दुसरीकडे सुलक्षणा मात्र वाट पाहत असेल की कधी एकदा प्राजक्ता ही पैसे मागण्यासाठी माझ्या घरी येते आणि मी तिला म्हणते की जर तुला पैसे हवे असतील तर माझ्या मुलाशी लग्न करावं लागेल, नाहीतर मी तुला पैसे देणार नाही. आणि जर तिने असं केलं तर प्राजक्ता यासाठी तयार होईल का? हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.